आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री पदाचा खांदेपालट, येडियुरप्पांचा राजीनामा. युवा समितीतर्फे नाले बांधणीतील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी. आमदार अनिल बेनके यांची हिंडलगा पंपिंग स्टेशनला भेट. बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी निवेदन. मराठी विद्यानिकेतन शाळा ATL मॅरेथॉन 2020-21 विजेता. सांब्रा विमानतळ होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ. पंचमुखी महादेव मंदिर पाण्याखाली. चांद शिरदवाड ग्रामस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन. कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली. तलावाच्या बाहेर निर्माण झाला आणखीन एक तलाव. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कर्नाटकातील सत्ता स्थापनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करतानाच पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील 4 दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा पक्ष वर्तुळात सुरू होती. मागील आठवड्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी दुपारी झाली आहे. 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. BS येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू, याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते. युवा समितीतर्फे नाले बांधणीतील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी. मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मात्र पाणी साचून राहण्यामागे सदोष नाले बांधणी हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे नाले बांधणीतील गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. यावेळी पिरणवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या निवेदनात म्हटले आहे की मागील काही वर्षांपूर्वी जैतनमाळ, उद्यमबाग आणि खादरवाडी येथे नाले बांधण्यात आले. रस्ता रुंदीकरणामुळे या नाल्यांचे पाणी आता पिरणवाडी या ठिकाणी साचत आहे. तसेच गावातील काही भागातील घरांमधून शिरत आहे. यामुळे नागरिकांचे नुकसान तर होतच आहे, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होत आहे. याची गंभीर दखल घ्यावी आणि या बांधकामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह नारायण मुचंडीकर, शीतल जाधव, सर्वेश रामनाथकर, मारुती पेडणेकर, महादेव काळगे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. नमस्कार. पिरणवाडी ग्रामस्थांतर्फे आणि महाराष्ट्र एकीकरणातर्फे आज इथं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. गेल्या काही दिवसाची अतिवृष्टी होते, जे पावसाचं प्रमाण वाढलं आहे, ते कुठंतरी थांबावं आणि जो त्या ग्रामस्थांना त्रास होत आहे तो कुठंतरी त्याच्यातून येणं बाहेर काढावं, यासाठी ग्रामस्थ जमलेले आहेत. तिथले खऱ्या अर्थानं 3 नाले बंद करून एका नाल्याला जोडलेले आहेत. त्यात उद्यमबागचा, बेम्को क्रॉसचा, ब्रह्मनगरचा आणि खादरवाडीचा, आणि जे चेन्नम्मानगर तिकडून जे पाणी येणार आहे पूर्ण एका ठिकाणी डायव्हर्ट केल्यामुळं त्यांना ती परिस्थिती येते. गेल्या 3 वर्षापासून हा त्रास त्यांना भोगावा लागतो आहे. हे जर नाही थांबलं तर ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा इशारा इथं दिलेला आहे. येत्या 8 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास त्यावर तीव्र आंदोलन ग्रामस्थांतर्फे छेडण्यात येईल आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद. आमदार अनिल बेनके यांची हिंडलगा पंपिंग स्टेशनला भेट. मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीला पूर येऊन पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद पडला आहे. या पंपिंग स्टेशनला
आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। हिंडलगा पंपिंग स्टेशनला रविवारी आमदार अनिल बेनके यांनी पाणी पुरवठा बोर्डाचे इंजिनियर्स आणि L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन चर्चा केली। येत्या 2-3 दिवसात शहराला पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी पंपिंग स्टेशनमध्ये 24 तास काम हाती घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे 2-3 दिवसात शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे। बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी निवेदन। शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच घडली होती। या संदर्भात धार्मिक कल्याण अभियान संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। यामध्ये त्यांनी नागरिकांच्या बांधकाम विषयक समस्यांबद्दल आपले म्हणणे जाहीर केले आहे, तसेच कायदा हाती घेऊ नये असे आवाहन केले आहे। या संदर्भात त्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही क्रेडाई संस्थेचे सभासद बांधकाम व्यावसायिक आहोत। नुकतेच घडलेले मदन कुमार भैरपनावर यांचे अपहरण आणि त्यानंतरची सुटका हे धक्कादायक प्रकार आम्हाला वेदना देणारे आहेत। मात्र आमच्या क्रेडाई आणि धार्मिक कल्याण अभियान मार्फत आम्ही नागरिकांना आवाहन करून समस्या निवारणासाठी कटिबद्ध आहोत असे म्हटले आहे। यावेळी राजेंद्र मुदगेकर, युवराज हुलजी आणि इतर सदस्य उपस्थित होते। सांब्रा विमानतळ होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ। बेळगावातून होणारी विमानसेवा सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे। त्यामुळे नजीकच्या काळात सांब्रा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे। सांब्रा या ठिकाणी भारतातील वायुदलाचे महत्त्वाचे केंद्र आहे। त्याचबरोबर मराठा लाईट इन्फंट्री स्कूल हे अत्यंत महत्त्वाचे असे लष्कराचे केंद्र आहे। त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यामध्ये कोब्रा कमांडो ट्रेनिंग स्कूल जांबोटीमध्ये आहे। तसेच या विमानतळाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परराष्ट्रातून कोणत्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही, अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे असे हे सांब्रा विमानतळ आहे। या विमानतळावर लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि देशांतर्गत विमानतळ अशी दुहेरी विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी भारत सरकारने त्याला मंजुरी दिली आहे। विमानतळावर पण धावपट्ट्या निर्माण केल्या जाणार आहेत। एका धावपट्टीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि दुसऱ्या धावपट्टीवर राष्ट्रांतर्गत म्हणजेच डोमेस्टिक एअरपोर्ट भविष्य काळात सुरू होणार आहे। त्याचबरोबर कार्गो विमानसेवा ही सुरू होणार आहे। कार्गो विमानसेवा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतीमाल हा भारतातील कोणत्याही राज्यामध्ये पोहोचविण्याची सुविधा मिळणार आहे। त्याचबरोबर देशाबाहेर सुद्धा शेतकऱ्यांचा भाजीपाला धान्य हे परदेशात पाठविण्याची सुविधा या विमानतळावर होणार आहे। असे बहुउद्देशीय असे विमानतळ होणार आहे। मराठी विद्यानिकेतन शाळा ATL मॅरेथॉन 2020-21 विजेता। सन 2020-21 मध्ये केंद्र सरकारकडून नीती आयोगाद्वारे आयोजित केलेल्या ATL मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातील टॉप 10 प्रोजेक्टमध्ये मराठी विद्यानिकेतन संघाने स्थान मिळविले आहे। नीती आयोगतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये एकूण 1000 शाळांनी सहभाग घेतला होता। एकूण 7200 प्रोजेक्ट या स्पर्धेत सहभागी होते। यामध्ये पहिल्या 300 उत्कृष्ट प्रोजेक्टमध्ये तसेच कर्नाटकमधून टॉप 10 मध्ये मराठी विद्यानिकेतनच्या प्रोजेक्टने स्थान मिळविले आहे। हा प्रोजेक्ट म्हणजे रोबोटद्वारे पिकांवर कीटकनाशक फवारणी करणारे यंत्र आहे। यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे औषध फवारणीमुळे मृत्यू सहज टाळता येतात। असा हा समाजोपयोगी प्रोजेक्ट करणाऱ्या अनुजा पाटील, संयोगिता पाटील आणि श्रावणी सायनेकर या इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी आहेत। त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले। पंचमुखी महादेव मंदिर पाण्याखाली। खानापूर येथील मलप्रभा नदी घाटावरील पंचमुखी महादेव मंदिर पाण्याखाली गेले आहे। पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठे मोठे झाडांचे बुंदे महादेव मंदिरासमोर अडकले। यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांच्या वतीने घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। मंदिरावर मोठे झाड पाण्याच्या प्रवाहातून वाहत कळसावर अडकले होते। यावेळी बजरंग दल अध्यक्ष अमोल परवी, किरण अस्टेकर, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, सर्वज्ञ कपिलेश्वरी, कार्यवाह शार्दूल जोशी, प्रसन्न कुलकर्णी आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लाकडी ओंडका बाजूला केला। यावेळी कर्नाटक अरण्य निगम डायरेक्टर सुरेश देसाई हे उपस्थित होते। यावेळी शार्दूल जोशी यांनी आभार मानले। चांद शिरदवाड ग्रामस्थांनी घडविले माणुसकीचे दर्शन।
गेल्या 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा आणि कृष्णा नदीला मोठा महापूर आल्याने आणि विविध मार्गावरील सर्वच रस्ते आणि पूल बंद झाल्याने चांद शिरदवाड तालुका निपाणी येथे अडकलेल्या सुमारे 150 प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची सोय करून ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी बरोबरच माणुसकीचे दर्शन घडविले आहे. तळ कोकणात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यातच गुरुवारी सायंकाळी या भागातील सर्वच नद्यांचे बंधारे पाण्याखाली गेले. तसेच येथील सुमारे 150 प्रवासी पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले. यामध्ये लहान मुले, महिलाही होत्या. याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला समजताच त्यांची सरकारी शाळेमध्ये राहण्याची सोय करून जेवण आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. कट्टा ग्रुपने या प्रवाशांना नाश्ता दिला. शिरदवाड ग्रामस्थांनी गेल्या 4 दिवसांपासून दाखविलेल्या या माणुसकीने प्रवासी भारावून गेले. या काळजी केंद्रातील प्रवासी आणि पूरग्रस्तांना अरिहंत उद्योग समूहाच्या वतीनेही धान्य वाटप केले आहे. कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली. कॅम्पमधील शौर्य चौक येथे असलेल्या कारगिल युद्धातील शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सोमवारी सकाळी गांभीर्याने करण्यात आला. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगाव भाजपचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, बीजेपी उत्तरचे अध्यक्ष पांडुरंग धामणेकर, शरद पाटील, दिनेश शिरोळकर, उत्तर युवा मंचचे अध्यक्ष देवर मनी, श्रेयस नाकाडी आदी मान्यवरांच्या हस्ते कारगिल युद्धात मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भारतीय जवानांना विनम्र अभिवादन करत श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलावाच्या बाहेर निर्माण झाला आणखीन एक तलाव. मागील 4 दिवसांपासून शहर परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झालेली आहेत. या तळ्यांमधून वाट काढताना नागरिकांची त्रेधा उडत आहे. याचेच चित्र गोवावेश जलतरण तलावाच्या समोर दृष्टीस येत आहे. पावसामुळे निचरा होणे अपेक्षित असलेले सांडपाणी या ठिकाणी साचून राहते आहे. त्यामुळे जलतरण तलावाच्या बाहेर आणखीन एक तलाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गोवावेस मधील बसवेश्वर सर्कल हा रस्ता उपनगरी भागातून येणाऱ्या वाहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. परंतु सध्या साचून राहिलेल्या पाण्यामधून वाट काढताना वाहनधारक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत निर्माण झालेल्या प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. परंतु सध्या या चौकाची अवस्था पाहता या ठिकाणी तलावाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी रविवार दिनांक 25 रोजी बेळगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली। आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंगळवार दिनांक 27 रोजी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। सिद्धरामय्या मंगळवारी यमकनमर्डी मतदारसंघ, खानापूर, संकेश्वर आदी भागातील पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत। सोमवार दिनांक 26 रोजी बेंगळूर येथून निघून सिद्धरामय्या बदामी मतदारसंघातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत। तेथून सायंकाळी 6 वाजता सुटून रात्री 8:30 वाजता बेळगावला पोहोचणार आहेत। रविवारी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्हा पाहणी केली असून आता विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या बेळगावात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे। ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनात कवींची काव्य मैफिल रंगली। काव्य हे समाज मनाचे, वास्तव्याचे, वेदनांचे, दुःखांचे, आनंदाचे असते। त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर त्या व्यतीत केल्या पाहिजेत। एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजे आणि कवीला भावविश्व साकारता आले पाहिजे, असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद शेंडे यांनी कवी संमेलनाध्यक्षावरून बोलताना विचार व्यक्त केले। साहित्य संमेलनाचे दुसरे पुष्प गुंफताना कवी संमेलनात बेळगाव सीमा भागासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 70 कवींचा सहभाग होता। सर्व कवी कवयित्रीने आशयपूर्ण सोबतच ज्वलंत विषयांवर भाष्य करणाऱ्या आणि माय मराठीचा गौरव तसेच आई पाऊस आणि समाजातील अनेक विषयांवरती अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या। त्याचबरोबर माय मराठी गुणगान गाणाऱ्या कविता सादर करताना अनेक कवींची दाद मिळाली। मराठी सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा। बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादन बेळगावातील मराठी ऑनलाईन साहित्य संमेलनाचे उद्घाटक या नात्याने खासदार संजय राऊत यांनी काढले। तसेच मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क आहे, असे प्रतिपादन दुसऱ्या दूरदृश्य प्रणाली बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक श्रीराम पचिंद्रे यांनी केले। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बेळगाव शाखेने संमेलनाचे आयोजन केले होते। कर्नाटक, महाराष्ट्र राज्यांनी एकत्र येऊन समन्वयाने केंद्राने मध्यस्थी करून सीमा प्रश्न निकाली काढला पाहिजे, असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष शरद गोरे यांनी केले। अखिल भारतीय परिषदचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले। सकाळी 11 वाजता संमेलनाला गुगल मीटद्वारे ऑनलाईन संमेलनाला सुरुवात झाली। यावेळी उद्घाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे, परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण आणि उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डी.बी. पाटील यांनी केले। चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 26 आणि 27 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा संततधार पावसामुळे लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे निबंधक प्राध्यापक S.M. हुरकडली यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे। विद्यापीठाने 26 रोजी पदवी आणि 27 रोजी पदव्युत्तर परीक्षा घेण्याचे नियोजन करून वेळापत्रकही जाहीर केले होते। मात्र राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत हजर राहणे शक्य होणार नाही, त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आली आहे। त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। आता 2 ऑगस्ट पासून परीक्षा घेण्यात येतील। परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल। जळगे शिवारात पकडला नागसर्प। खानापूर तालुक्यात नुकताच मुसळधार पावसाने पाणी झाले आहे। यामध्ये जळगे तालुका खानापूर येथील नारायण निलजकर यांच्या शिवारातील पाण्याच्या प्रवाहातून वाहत आलेल्या नागसर्पाला पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले। याबाबत मिळालेली माहिती अशी की जळगे येथील शेतकरी नारायण निलजकर यांच्या शिवारात पाण्याच्या प्रवाहातून नागसर्प आला होता। याची माहिती यडोका येथील सर्पमित्र उमेश अंधारे याला देण्यात आली। लागली उमेश अंधारे यांनी घटनास्थळी दाखल होऊन नागसर्पाला पकडले। यावेळी नागसर्पाने एका सापालाही गिळले होते। त्याही सापाची सुटका करून नागसर्पाला पकडून घनदाट जंगलात सोडण्यात आले। स्वर मल्हार तर्फे गुरूंना मानवंदना।
स्वर मल्हारतर्फे रविवारी सरस्वती वाचनालयात सांगीतिक गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। शहरातील दिग्गज कलाकारांनी एकत्र येत शास्त्रीय गायन, भजन, नाट्यगीत, वादन, जुगलबंदी सादर करून आपल्या गुरूंना मानवंदना दिली। सुरुवातीला सर्व शिष्यांनी दीप प्रज्वलन केले। त्यानंतर सुधांशु कुलकर्णी, रवींद्र माने, नंदन हेर्लेकर, मुकुंद गोरे, प्रभाकर शहापूरकर, चिदंबर तोरवी, राजप्रभू धोत्रे, रोहिणी कुलकर्णी आदींनी कैलासवासी रामभाऊ विजापुरे, जोशीबुवा पाछापूरकर, कडलासकर बुवा, विष्णुपंत धर्माधिकारी, नारायण चिक्कोडी, ताम्हणकर बुवा, काळे बुवा, पुराणिक बुवा यांच्या प्रतिमेला हार घालून गुरुपूजन केले। त्यानंतर संगीत सभेला सुरुवात झाली। सकाळच्या सत्रातील मैफलीत नंदन हेर्लेकर यांनी राग चारुकेशी सादर केला। रोहिणी कुलकर्णी यांनी राग वसंत मुखारी आणि करीब भजन प्रस्तुत केले। प्रभाकर शहापूरकर यांनी राग शुद्ध सारंग आणि नाट्यसंगीत सादर केल्यानंतर डॉक्टर सुधांशु कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांची हार्मोनियम जुगलबंदी झाली। लोंढा पुलाची तात्काळ दुरुस्ती करा। गोवा बेळगाव महामार्गावरील लोंढ्याजवळ पांढरी नदीवरील पूल कोसळल्याने खानापूर रामनगरचा संपर्क तुटला आहे। आमदार R.V. देशपांडे यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी करून त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली। पूल कोसळल्याने परिसरातील लोकांना मोठा वळसा घालून बेळगाव खानापूरला जावे लागत आहे। यामुळे पुलाची दुरुस्ती तातडीने करावी असे त्यांनी सांगितले। त्यानंतर महानगरवरील अस्तोली पुलाची पाहणी करून शेजारी बांधलेला नवा पूल खुला करण्याची सूचना त्यांनी बांधकाम खात्याला केली। अस्तोली आणि लोंढा पुलाच्या हद्दीच्या वादावरून त्यांना अधिकाऱ्यांना धारेवर धरले। कोणाचीही हद्द असो, जिल्हाधिकाऱ्यांना कळवून समस्या सोडवावी असे त्यांनी सांगितले। यानंतर त्यांनी चांदेवाडी पुलाचीही पाहणी करून लोकांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी रामनगरमधील समुदाय भवनात आयोजित कार्यक्रमात कामगार संघटनेला किटचे वितरण केले। जनसेवा फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंद सेवाश्रमात कार्यक्रम। खानापूर तालुका जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई आणि क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप दादा पवार यांनी श्री स्वामी विवेकानंद यांच्या भुईकोट किल्ला येथील श्री रामकृष्ण मिशन आश्रमाला भेट दिली। अभिलाष देसाई यांनी श्री स्वामी विवेकानंद यांची तत्वे स्वीकारून या पुढील आयुष्य खानापूर तालुक्यातील युवकांसाठी अर्पण करण्याचा निश्चय केला। श्री स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यासमोर 1 तास ध्यान साधना करून त्यांच्या चरणी शपथ घेतली। यावेळी दिलीप पवार, अभिलाष देसाई, संजय भोसले, निवृत्त सुभेदार हनुमंत गुरव, अप्पय्या गुरव, पिराजी वालेकर, जनसेवा फाउंडेशन, क्षत्रिय मराठा परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। हनुमान नगर रहिवासी अधिकाऱ्यांची बैठक। आमदार अनिल बेनके यांनी हनुमान नगरातील रहिवासी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिसरातील समस्या जाणून घेतल्या। स्मार्ट सिटी योजनेतील कामे महापालिका, वीज मंडळ, पाणी पुरवठा मंडळाने हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली। पथदीप बसविणे, कचऱ्याची वेळेत उचल करून विल्हेवाट लावण्याकडेही संबंधित विभागाने लक्ष द्यावे। सर्व कामे पूर्ण केल्याचा अहवाल येत्या 8 दिवसात सादर करावा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली। यावेळी अशोक थोरात, मारुती कणबर्गी, AM पाटील, श्री कमतगी, श्री कुलकर्णी, सचिन कांबळे, रवी पाटील, अप्पय्या रामराव, निरंजन नाईक आदी उपस्थित होते। बंद घर फोडून 2.5 लाखांचे दागिने लंपास। बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। हुदली तालुका बेळगाव येथे रविवार दिनांक 25 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी मारेहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शिवराय सिद्धलिंगप्पा मळगली यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। मळगल्ली कुटुंबीय शुक्रवारी आपल्या घराला कुलूप लावून सामऱ्याला गेले होते। त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप तोडून घरातील सोन्याचे गंठण, नेकलेस, सोन साखळी, अंगठी आणि चांदीचे दागिने असा एकूण 2,40,000 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारून पलायन केले। रविवारी सकाळी सदर घटना उघडकीस येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर मारेहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते।
मीराबाई चानूवर धनवर्षाव 1 कोटींच्या बक्षिसासह नोकरीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं पहिल्याच दिवशी रौप्य पदक पटकावत एक इतिहास रचला. यानंतर मीराबाई हिच्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव काही थांबवण्याचं नाव घेत नाही. मूळची मणिपूरची रहिवासी असलेल्या मीराबाईवर तिच्या गृहराज्यातून धनवर्षावही करण्यात आलाय. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मीराबाई चानू हिला राज्य सरकारकडून म्हणून 1 कोटी रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी या राष्ट्रकन्येला नोकरी देण्याचंही आश्वासन दिलंय. मीराबाई चानू भारतीय रेल्वेमध्ये सध्या तिकीट चेकिंग इन्स्पेक्टर म्हणून काम करते. ऑलिम्पिक यशानंतर मुख्यमंत्र्यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यापुढे तुम्हाला रेल्वे तिकीट चेकिंग करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला योग्य ती नोकरी दिली जाईल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावर मीराबाईंनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तलवारबाजीत भवानी देवीची कडवी झुंज. भारताची तलवारबाज भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर झाली. राऊंड 32च्या लढतीत फ्रान्सच्या मेनन ब्रेनेटने भवानीचा 15-7 असा पराभव केला. भवानीचा पराभव झाला असला तरी तिने इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय आहे. इतकंच नव्हे तर भवानीने पहिली मॅच देखील जिंकली होती. तिने ट्युनिशियाच्या नादिया बेनचा 15-3 असा पराभव करत राऊंड 32 मध्ये प्रवेश केला होता. बेन विरुद्धच्या सामन्यात पहिल्या 3 मिनिटात भवानी 8-0 ने पुढे होती. अखेर 6 मिनिट 14 सेकंदात तिने ही लढत 15-3 अशी जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी भारताची निराशाजनक कामगिरी. टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक महासंग्रामात चौथ्या दिवशी भारतीय क्रीडा पथकातील तिरंदाजी, लॉन टेनिस, टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात निराशाजनक कामगिरी केली. टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू डेनियल मेदवेदेवने त्याचा 2-3, 1-3 असा पराभव केला. नागल बाहेर पडल्यानंतर भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे. तर तिरंदाजी स्पर्धेत कोरियाने भारताचे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न भंग केले आहे. क्वार्टर फायनलमध्ये अतानु दास, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांचा कोरियाने सरळ सेटमध्ये 6-0 असा पराभव केला. बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साई रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. त्यांच्यासमोर इंडोनेशियाच्या मार्कस आणि केविन यांचे तगडे आव्हान होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.